आता यानंतर आपण करणार आहोत मिक्स व्हेजिटेबल सूप। या पदार्थाचा पत्ता अर्थातच हे पुस्तक आणि यातल्या 80 पानावर। मिक्स व्हेजिटेबल सूप मध्ये आपण व्हेज स्टॉकचा वापर करणार आहोत। स्टॉकमुळे सूप आपलं स्वादिष्ट बनणार आहे। स्टॉकसाठी भाज्यांचाही तुम्ही वापर करू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये स्टॉकचे क्यूब्स मिळतात। व्हेज स्टॉक किंवा चिकन स्टॉक असे जे क्यूब विकत मिळतात ते पाण्यामध्ये विरघळवूनही तुम्ही स्टॉक बनवू शकता। ह्या स्टॉकमुळे हॉटेल प्रमाणे स्वादिष्ट असं सूप तयार होतं। तर पहा मिक्स व्हेजिटेबल सूप। मिक्स व्हेज सूप याच्यासाठी लागणारं साहित्य: भाज्या कोबी, गाजर, फ्लॉवर, भोंगी मिरची, टोमॅटो, कांदा, कांद्याची पात, आलं लसूण आणि मिरची हे सगळं बारीक चिरून साधारणपणे 1 ते 1.5 वाटी। मीठ, मिरपूड, किंचित साखर, अजिनोमोटो, मैदा, बटर आणि स्टॉक बनवण्यासाठी स्टॉकचे क्यूब, व्हेजिटेबल क्यूब। लवंगा, मिरे आणि दालचिनी यांची एकत्र पूड करून त्यातली चिमूटभर पूड आणि सूप बनवण्यासाठी पाणी। प्रथम काचेच्या मोठ्या भांड्यामध्ये बटर, कांदा, आलं लसूण आणि मिरची एकत्र करा। त्याच्यावर थोडा मैदा भरभरून टाका आणि सगळं मिक्स करून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 1 ते 1.5 मिनिट द्या। आता ह्यामध्ये कांद्याची पात बाजूला ठेवून बाकीच्या सर्व भाज्या घाला। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी मिरपूड, अगदी किंचित साखर, थोडंसं अजिनोमोटो असं सर्व घालून मिक्स करा। त्यानंतर त्याच्यात साधारण पाव वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घाला आणि झाकण ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 3 मिनिटं शिजवा। दरम्यान एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा क्यूब चुरून टाका, म्हणजे आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार होईल। हा आपला स्टॉक तयार झाला। आता ह्या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत याच्यामध्ये केलेला स्टॉक व्यवस्थितपणे मिसळा। त्यानंतर आणखी जेवढा हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला। आता मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 2-3 मिनिटाची एक उकळी। आता याच्यामध्ये कांद्याची पात थोडीशी आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो चिमूटभर मसाला आणि आवडत असल्यास थोडंसं बटर असं घालून गरम सर्व करा।